मुलं चॉकोज मागताय आणि तुम्ही नाही म्हणताय. विश्वास होणार नाही. एक चॉकोज मी तुम्हाला तोडून दाखवते याचा कुरकुरीतपणा. हे चॉकोज बाजारातून न आणता घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवले मी. माझ्या मुलांना हे चॉकलेट खूपच आवडले. अगदी दुधामध्ये देखील त्यांना आवडतात किंवा असे नुसते जरी दिले तरी लहान मुलांना खूपच आवडतात. पण ते बाजारातून न आणता हे चॉकोज मी घरीच बनवते. तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, मस्त असे दुधामधले हे चॉकोज आपले रेडी आहे. अगदी 1 महिना सहज टिकतात. काचेच्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहे. मस्त असे क्रंची हेल्दी चॉकोज आपल्या मुलांसाठी तुम्ही नक्की तयार करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला एक गाळणी ठेवायची आहे. यामध्ये मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक रवा मी इथे घेतलेला आहे. रवा 1/4 कप आपल्याला इथे घ्यायचा आहे. 1/4 कप पिठी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे. इथे मी टाकून घेतलेली आहे. मिल्क पावडर इथे मी 2 टेबलस्पून एवढी इथे घेतलेली आहे. चोकोजला क्रंचीनेस येण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. बेकिंग पावडर आपल्याला इथे 1/2 टीस्पून घालायचे आहे. बेकिंग सोडा 1/4 टीस्पून इथे घालायचे आहे. कोको पावडर घालायचे आहे 2 टेबलस्पून. मस्त छान चॉकलेटी फ्लेवर येणार आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला गाळणीच्या मदतीने इथे गाळून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व जिन्नस गाळून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, एका भांड्यामध्ये 1/2 कप एवढं पाणी घ्यायचं आहे. पाणी उकळू द्यायचं. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं तूप इथे ॲड केलेलं आहे. तुम्हाला बटर घालायचं असेल तर बटर देखील तुम्ही घालू शकतात. मस्त याला उकळी येऊ द्यायची. हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या मदतीने. उकळी आली पाण्यामध्ये, त्या पिठामध्ये हे गरम गरम पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे. चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. हात घालू नका, चटका लागू शकतो. चमच्यानेच आपल्याला हे थोडं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हाताच्या मदतीने आपण हे छान असं मळून घेणार आहोत. एकजीव होईपर्यंत आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त पीठ आपले हे आता मळून झालेलं आहे. हे बघा, मस्त असा नरम गोळा तयार झालेला आहे. या पिठाला आपण छान असं मळून घेऊ. तुम्ही जास्त मळणार तेवढे तुमचे चॉकोज खूप छान येतील. आता हे बाउल आपल्याला झाकून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर हे बघा, मस्त थोडं हे घट्ट होऊन जातं. याचे छान आता आपल्याला मस्तपैकी असे 4 भाग इथे चाकूच्या मदतीनेच मी इथे करून घेत आहे. समान असे भाग आपल्याला इथे करायचे आहे. त्यातला एक जो गोळा आहे तो मी हातावर घेतला आहे. छान असा किचनच्या प्लॅटफॉर्मवर त्याला छान असा लांब लांब करत शेप देऊन घ्यायचा आहे. बारीक रॉड इथे आपल्याला याचा करून घ्यायचा आहे. मी हा रॉड आता छोटा कट करून घेत आहे. अगदी छोटे छोटेच याचे असे आपल्याला आता गोळे करायचे आहे. हे बघा, छोटासा एक गोळा मी इथे घेतला आहे. छान त्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा. अंगठ्याने असा प्रेस करून घ्यायचं. मस्त चॉकोजचा शेप अगदी इझिली असा दिला जातो. तुमच्याकडे कटर मशीन असेल त्याने सुद्धा तुम्ही देऊ शकतात. मस्त हा चॉकोज आपले रेडी करून घेत आहे मी. आता याला हाफसुद्धा आपण कट करू शकतो. चॉकोज हे वेगवेगळ्या शेप्समध्ये असतात. मून शेप, स्टार शेप, तुम्हाला जसा हवा असेल तसे शेप तुम्ही देऊ शकतात. आता काय करायचं, गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आपल्याला. त्यावर छान असं मीठ पसरवून घ्यायचं. त्यावर दुसरा तवा आपल्याला ठेवायचा आहे. चॉकोज सर्व तव्यावर मी इथे टाकून घेतला आहे. प्रीहीट करण्यासाठी आधी तवा ठेवायचा 10 मिनटं. नंतर हा तवा ठेवून द्यायचा. झाकून ठेवायचं. एक 10 मिनटांकरता उलट करून घ्यायचं झाकण उघडून. आणि याला परत एक 5 ते 7 मिनटं बेक करून घ्यायचे. आपले चॉकोज हे सर्व रेडी झालेले आहे. थंड होऊ द्यायचे. 20-1 मिनटात हे थंड होऊन जातात. मस्त असे क्रंची चॉकोज आपले रेडी झालेले आहेत. तुमच्या मुलांना देखील चॉकोज आवडत असतील, पण तुम्ही नेहमीच मार्केटचे आणत असाल. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. थोडी मेहनत लागते, पण मुलांना खूप आवडतात. त्यामुळे खूपच छान असं आपल्याला समाधान मिळतं. हे छान थंड झाल्यावर एका एअरटाईट बर्नीमध्ये ठेवून द्यायचे. 1 महिना सहज टिकतात. हे बघा, मी तुम्हाला यातला एक चॉकोज तोडून दाखवते. अगदी सहज तुटतो. मस्त असे कुरकुरीत हे चॉकोज होतात.
आता मस्त एक छान असा पसरट कप घ्यायचा, त्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे चॉकोज टाकायचे. त्यामध्ये आपल्याला आता इथे मस्त गरमागरम दूध टाकायचं आहे. तुमच्या मुलांना साखर आवडत असेल तर थोडं दुधामध्ये तुम्ही साखर घालू शकतात. मस्त असे गरमागरम दुधामधले चॉकोज आपले रेडी आहे. मेल्ट देखील होत नाही, अगदी कुरकुरीत असे चॉकोज, अगदी मार्केटसारखी टेस्ट. नक्की ट्राय करून बघा. माझ्या ट्विन्स बेबीजला हे चॉकोज खूप आवडले. मी त्यांना दुधामध्ये किंवा असे नुसतेच दिले. बघू शकतात मी तुमच्याबरोबर एक छोटीशी अशी क्लिप शेअर करत आहेत. त्यांना हे दोघांना चॉकोज खूपच आवडले. यम्मी यम्मी असे हे आपले चॉकोज रेडी झालेले आहे. तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील. चला बाय.